21 शतक मूल्यांच्या व संस्कारांच्या पडझडीचा काळ म्हणून ओळखले जाते. हेवेदावे, भांडणे, संशय, निष्काळजीपणा ही या काळाची वैशिष्ट्ये मानली जावीत असा हा काळ. सर्वत्र काळोख दाटून आलेला असताना, आशेचा कवडसाही कुठे दिसत नसताना, एक पणती मिणमिणती वादळ वाऱ्याला तोंड देत स्थिरपणे अव्याहतपणे तेवत आहे. ती म्हणजे माननीय भरतरावजी सावंत सर. शिक्षण हे ज्ञानदानाचे साधन नसून ते केवळ पोट भरण्याचे साधन आहे असे बिनदिक्कत मानले जात आहे. वाचन संस्कृतीचा ऱ्हास होतो आहे. रोजच्या नव्या नव्या बदलांना तोंड देत माणसं थकून गेली आहेत. आदर्श कोणाला मानायचं हेच समजेनासं झालंय. मोठेपण मोजण्याच्या फुटपट्ट्याही आता छोट्या होत चालल्या आहेत. मूल्यांचा आणि संस्कारांचा ऱ्हास होतोय. माणसातली माणुसकी संपत चालली. आचार विचाराची एकात्मता असलेली माणसं शोधूनही सापडेनाशी झाली आहेत. अशा या निराशेने भरलेल्या काळात निर्मळ मनाचा स्वच्छ माणूस आजही कार्यरत आहे. तो म्हणजे भरतराव सावंत सर. अवघ्या राजूरचे सावंत बाबा म्हणजेच भरतराव सावंत सर. सुमारे 60 वर्षापूर्वी सांगली जिल्ह्यातील जत हे आपले जन्मगाव सोडून सावंत सर राजूरला आले. राजूर हीच आपली जन्मभूमी मानली. राजूर आणि राजूर परिसरातील आदिवासी लोकजीवन व आदिवासी संस्कृती आपली कर्मभूमी मानून राजूरच्या सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रात भरतराव सावंत सर समरस झाले. साने गुरुजींच्या सदैव पुढेच पाऊल असलेल्या सैनिकातील एक सैनिक म्हणजेच भरतराव सावंत सर. महात्मा गांधींच्या सर्वोदयी विचारांवर अढळ असलेले, राजूर सारख्या अतिदुर्गम व आदिवासी विभागात निरपेक्ष निरलस वृत्तीने सेवेची विविध क्षेत्र निर्माण करत वयाच्या 86व्या वर्षीही सकारात्मक आशावादी वृत्तीने पाय रोवून ठामपणे उभे आहेत. सर्वोदयमधील वसतिगृह अधीक्षक, शिक्षक, NCC कमांडर या भूमिकेतून आदर्शवत कार्य करतानाच सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रात त्याच निष्ठेने व तळमळीने काम करणारे, रचनात्मक व विधायक सेवा क्षेत्र उभे करणारे कर्मयोगी म्हणजे गुरुवर्य भरतराव सावंत सर. त्यांच्या समर्पित जीवनाचा आढावा घेणारा धडपडणाऱ्या मुलांचा एक छोटासा प्रयत्न. 2 ऑगस्ट 1935 रोजी भरतरावांचा जन्म सांगली जिल्ह्यातील जत या छोट्याशा गावात एका शेतकरी कुटुंबात झाला. घरची आर्थिक स्थिती हालाखीची, त्यामुळे कुटुंबाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. मोठी बहीण इंदू मॅट्रिक पास झाली. तिला रेशनच्या दुकानात नोकरी मिळाली. घरची परिस्थितीही थोडी सावरली. थोरली बहीण म्हणजे भरतरावांचे प्रेरणास्थान व सर्व सावंत कुटुंबाचं सर्वस्व. माझी थोरली बहीण इंदू ही आमच्या घरामध्ये सगळ्यात कर्तृत्ववान आणि जबाबदारी घेणारी माझी बहीण होती. ती शाळेमध्ये अत्यंत हुशार होती. 3-3, 4-4 तुकड्यामध्ये ती पहिली यायची. तिचं वक्तृत्व सुद्धा चांगलं होतं. अभिनय सुद्धा चांगला होता. त्यावेळेला त्या शाळेमध्ये ती सर्वांची आवडती होती. आणि त्या परिस्थितीत ग्रामपंचायतची थकबाकी फार थकलेली असल्यामुळे दरवर्षी घरात जर्मनी भांडी पुढं आणायची, निलाव व्हायचे, 3 वार व्हायचे. गलीत कुणी काही मागायचं नाही. परत नेऊन आम्ही आमची भांडी नेऊन ठेवायचं. हे जे काही चालायचं ते तिला अत्यंत दुःखदायक वाटायचं. मग एक दिवशी ती मला म्हटली, बाबा आपण ग्रामपंचायत जावं.
मग मी आणि माझी बहीण ग्रामपंचायतमध्ये गेलो. तिथे सरपंच होते, सगळे होते लोक. त्या म्हटले, काय इंदूबाई, आज तुम्ही आमच्याकडे काम काढलं, बसा खुर्चीवर बसा. बस रे भाऊ. इंदू म्हटली, माझ्या वडिलांची सारखे तुम्ही सर्वजण, मी तुमच्या समोर नाही बसणार. मला एकच हात जोडून विनंती आहे की माझ्या घरची निलावाची पद्धत बंद करा. मी तुमचे पैसे मी देईन, उडवणार नाही, कधी कितीही उडू देत मी देईन. सरपंचांनी लगेच त्या क्लार्कला बोलून सांगितलं, बाळासाहेब सावंतांच्या घराचा निलाव कधी काढायचा नाही, ते देतील पैसे. कळलं का? आणि कसं झालं, त्या गावामध्ये रेशनिंग ऑफिसर म्हणून नेमायचं होतं. आणि त्या काळामध्ये माझी बहीण सगळ्यात जास्त शिकलेली होती. मासाहेबांनी त्या ऑफिसला कळवलं, इंदूला रेशनिंग ऑफिसर म्हणून नेमून टाका. ती रेशनिंग ऑफिसर झाली. जाताना, घरातनं जाताना लोक बहादूर व्हायचे. काय काय लोक वाकून नमस्कार सुद्धा करायचे, इतका आदर देत होते. कारण माझं घर सर्वांचं आदराचं स्थान होतं. तिथं आमच्या त्या सावंत घराण्यामध्ये एक आदर होता, तो आमच्या घरात होता. कारण निर्व्यसनी, सत्शील, खरे बोलणारे असे माणसं आहेत. त्या रेशनिंग ऑफिसमध्ये झाल्यानंतर मग तिनं हप्ते करून शिपाईच्या करवी सगळी पट्टी 1 वर्षामध्ये पूर्ण भरली आणि आम्हाला त्या ग्रामपंचायतमधनं मोकळं केलं. ती आता मला म्हटली, बाबा तुला शिकावं लागेल. आपल्याला सगळ्याला शिकल्याशिवाय गत्यंतर नाही. आपलं काही तशी जमीन फार मोठी नाही आहे तशी, जमिनीवर नाही राहील. आई वडिलांनी ठेवलं आपल्याला, जमिनीवर पोचलं. आता ह्याच्या पुढच्या काळात नाही समाजाचं. हो शिकतो म्हटलं मी. तू शिकशील, तू स्वतःला काहीतरी समजू नकोस. तिनं मला इतका प्रोत्साहन दिला. मी श्री रामराव विद्या मंदिर जत या ठिकाणी मॅट्रिक झालो. मॅट्रिक झाल्यानंतर मला माझ्या बहिणीनं मिरजेला पाठवलं. तिथं अंबाबाई तालीम संस्था आहे, त्यांनी CPED आणि STचे कोर्स सुरू केलेला होता. मला तिथं जायला सांगितलं होतं. ते जाणं माझ्या आयुष्यातलं पहिलं मिरजेतलं होतं. मला शहर हा शब्दच माहीत नव्हता. राजूच्या बाहेर, चर्चेच्या बाहेर मी कधी पडलोच नव्हतो. मी गेलो, पहिला फॉर्म भरला. माझा फॉर्म पहिलाच होता. त्या संस्था चालकाने विचारलं, बोला किती देणार पैसे? मी म्हटलं मी काय पैसे देणार नाही, मी काम करेन तुमच्याकडं, मला काम तुम्ही सांगा. ते म्हटले ठीक आहे. मग मी परत घरी आलो आणि बहिणीला सगळा वृत्तांत सांगितला. ती म्हटली ठीक आहे, तुझं राहण्याचं एकदम फिक्स झालं, नोकरीचं फिक्स झालं, मला आनंद झाला. तू आता काळजी करू नकोस, फक्त मन लावून जर अभ्यास कर. आणि त्यांनी सगळ्यांनी मदत केली, त्याचं बरोबर फळ त्यांना दिलं पाहिजे. मग माझ्या ऑफिसमध्ये राहण्याची सोय केली. मी सकाळी उठत होतो, तो संपूर्ण परिसर झाडून काढत होतो, बाथरूम साफ करत होतो, बागेला पाणी देत होतो. आणि 11 वाजता इतर मुलांच्या बरोबर मी कोर्सला बसत होतो. आणि लगेच त्या प्राध्यापकांनी, संस्थाचालकांनी वार लावले. सकाळी एकाकडे जेवण, संध्याकाळी एकाकडे. मी जेवणाच्या पूर्वी 1 तास 1.5 तास त्यांच्याकडे जात होतो.
त्यांचं काय किराणा आणायचं आहे काय, दळण आणायचं आहे काय, कपडे इस्त्री करून आणायचे आहेत का, बागेला पाणी द्यायचं आहे का, बाग साफ करायची आहे का, ते करत होतो. तेव्हा माझं जेवणाची आणि राहण्याची सोय झाली. तरी इंदूला वाटलं की ते करतात म्हणजे आपण काहीच करायचं नाही का. तिने काकांना सांगितलं एस टीनं डबा पाठवा. अगं डबा पाठवायचं झालं तर त्याला पैसे आहेत, त्याला पैसे द्यावे लागतात, ते काय करणार तू. ती म्हटली मी देईन. आणि त्याला नोटा मी कधी पाहिलेल्याच नव्हता. आमच्या घरात नोटा कधी बघितलेलं मग आम्ही नाही पाहिलं कधी. त्याला 1 रुपयाची नोट होती, 2 रुपयाची नोट होती, 5 रुपयाची नोट होती, 10 रुपयाची नोट होती आणि 100च्याच नोटा होती. 100 रुपयाचीच नोट होती. इतर नोटा कुठल्याही नव्हत्या त्याला. पण नोटा आम्ही आमच्या आयुष्यात नाही पाहिले कधी. 1 आणा, 2 आणे, 4 आणे, 8 आणे, 1 रुपया बंदी. आणि तो चांदीचा. त्याला त्या तिथले कोण जे काय गव्हर्नर असतील त्यांचा फोटो असायचा. मग त्या डब्यामध्ये डबा पाठवायचा सुरू झाला. तो डबा 7ला निघायचा जतेहून आणि मला 11:30ला तो यायचा. मी स्टँडवर जायचा, तो डबा घ्यायचा, घरी ते खुली ऑफिसमध्ये आणायचा आणि बघायचं तिथं. तर त्याच्यामध्ये काहीतरी चिठ्ठी असायची इंदूच्या अक्षर. इंदूचं अक्षर फार चांगलं होतं, फार चांगलं. दररोज प्रोत्साहनपर वाक्य असायचं, तू करणार म्हणजे करणार. मी तू या घराला तारून देऊया आपण, मागं नाही सांगायचं आता. कारण आपल्या आई वडिलांनी फार कष्ट घेतलेत, आपल्याला जगून हेच महत्वाचं आहे. आणि तिच्या प्रोत्साहनामुळे मी एस टीची शिपेट तिथं झालो. त्या प्राध्यापकांना सांगितलं की तुम्ही मला मदत केली. पुढं काय झालेलं, ते डबा येताना त्या डब्यातले पैसेच गाळ व्हायला लागले. मी म्हटलं तुम्ही पैसे पाठवू नका. चिठ्ठी असते पण पैसे नसतात. त्या चिठ्ठीत लिहिलेलं आहे तुम्ही इतके पैसे पाठवले. आणि आम्हाला काय पैशाची गरज नाही. म्हटलं सगळं इथं स्टेशनरी इथं ऑफिस देते मला, साबण मिळतो, सगळं मिळतं, कशा करता पाठवता. नाही म्हटलं तुला पाहिजे असू दे म्हटले. म्हणून ते मग काय केले, भाकरी घालवताना, पीठ घालवताना भाकरीच्या ह्याच्यामध्ये नाणं, भाजीमध्ये नाणं, आमटीमध्ये नाणं घालून पाठवायला आले. आणि त्याच्यावर मी माझं शिक्षण पूर्ण केलं. आणि इंदूमुळं मी शिकलो. मोठ्या बहिणीच्या इंदूच्या सहकार्यानं आणि प्रेरणेनं भरतराव चांगल्या प्रकारचे शिक्षण घेऊन शिक्षक म्हणून काम करू लागले. मी एस टीची शिपेट झाल्यानंतर सातारा जिल्ह्यातल्या मसवड गावी नवीन एक हायस्कूल सुरू होणार होतं म्युन्सिपाल्टीचं. तिथं मी अर्ज केला आणि मला तिथं नियुक्त केले. मी ते शाळेचा पहिला मुख्याध्यापक झालो. तसा मी खेळाचा शिक्षक असल्यामुळं कायम बनियन आणि फुल पॅन्ट आणि पायात कॅनव्हासचे बूट या वेशात मी कायम असायचा. आणि मला त्यावेळेपासून एक राष्ट्राबद्दल एक स्वाभिमान होता. कायम प्रत्येक माझ्या सणासमध्ये राष्ट्राभिमान भरलेला होता. गावात फेरी निघाली, मोठ्यानं गर्जना मीच करणार. असं समजत नव्हतं की मी मुख्याध्यापक आहे, मी कसं काय असं बोलायचं, मुलांनी बोलावं. कवायत घ्यायची मैदानावर. तिथं जवळ एक मान नदी वाहत होती, त्या नदीमध्ये रमत असत मी. पण तो 1 वर्षानंतर काय मला वाटलं पुन्हा माहीत, मी वर्तमानपत्र दर खेपलं. माझं एप्रिल महिना आला की वर्तमानपत्र चालायचं काम असायचं.
जाहिरात बघायचे आणि अर्ज फेकायचा. आणि मला नाही आठवत की मी अनेक ठिकाणी अर्ज केलेत आणि मला कुठं बोलवलंच नाही. एकेका वेळेला मला पाच ठिकाणी बोलवणं यायचं. मी दररोज पोस्टात जायचं, आज काय आलंय की टपाल बघायचा. त्यावेळेला मी अर्ज केला आणि माळीनगर शुगर फॅक्टरी अकलूज, जिल्हा सोलापूर इथं मला बोलवण्यात आलं. मॉडर्न हायस्कूल होतं ते माळी समाजात होतं. माझं आडनाव सावंत असल्यामुळं हा माळी आहे असा त्यांचा एक समज झाला आणि मला त्या ठिकाणी एक निवडणूक केली. मी इंटरव्ह्यूला विचारलं, आपली मोटार आहे, त्याला पाणी खेचायचं आहे, त्याला किती पाईप लागतो? म्हटलं 2.5 इंची पाईप लागतो. ते उत्तर अगदी बरोबर होतं. कळलं का? मला शेती हा विषय दिला, खेळाचा हा विषय दिला, त्यांचं शेती हा विषय होता. तिथं मी ते काम केलं. पण तिथं गेल्यानंतर मी ठिकठिकाणी रमलो नाही. मला पुढं कुठंतरी जायचं आहे, मला पुढं कुठंतरी जायचं आहे, सारखा एक माझा ध्यास होता. मग मी तिथं राजीनामा दिला. मग मी माझ्या गावापासून 8 किलोमीटरवर आरेवाडी म्हणून गाव आहे धनगर समाजाचं. तिथं बिरोबाचं मंदिर आहे, धनगर समाज आहे. आणि जवळच एक रेल्वे स्टेशन आहे शियारचं, तालगाव, एक अर्धा किलोमीटरवर. तिथं सनगर समाज होता. मग मी तिथं गेलो आणि म्हटलं आपण एक शिक्षण संस्था काढूया आणि इथे एक हायस्कूल चालू करूया. ते म्हटले, हे कोण करणार सगळं? आपल्याकडं वर्ग बांधायला जागा नाही, फर्निचर घ्यायला जागा नाही, शिक्षक नेमायला जागा नाही, हे कोण करणार? म्हटलं मी करणार. मी तुमच्या संस्थेतही राहीन तुम्हाला वाटलं तर, आणि मी शिक्षक हे काम करेन. मग त्यांनी मंदिरातल्या त्या तिथं मंदिराची एक भिंत होती, त्याला जोडून एक भिंत घेतली. कौलाचं एका वर्गाचं नियोजन मी बांधकाम करून घेतलं. लोकांच्या मदतीनंच घेतलं. लोकांची मदत असायची माझ्याकडं, कळलं का? आणि जतेला जाऊन मी हायस्कूल होतं, 2-3 हायस्कूल होती. त्यांना विनंती केली, जुनी बाकं द्या आम्हाला, दुरुस्त करून आम्ही वापरतो, तुम्ही आता फेकणारच आहात. तिने बाकं दिली, ती मी ट्रकमधनं आणली. तसा मी फार धडपड्या, एकच ध्यास माझा. मी कधी शाळांच्या व्यतिरिक्त मी कुठलं काय कधी इतर काही उद्योग केलेले नाहीत, कळलं का? सारखा रमायचं तिथं. मग मी आरेवाडीला आलो. आरेवाडीला 11 ते जवळजवळ 5 वाजेपर्यंत शाळा असायची आणि मी ती शाळा घेतली. एक 2-3 वर्षे गेल्यानंतर 10वीचा वर्ग निघाला आणि त्याला खात्यानं सांगितले की आता तुम्हाला मुख्याध्यापक राहता येणार नाही, तिथं राहता येणार नाही. तिथं सर्वोदय केंद्र होतं. सर्वोदय केंद्र म्हणजे जिथे जिथं मागास समाज आहे तिथं. आता तिथं धनगर आणि सनगर हे मागासच होते, म्हणून त्यांच्याकरता तो केंद्र होतं. त्या केंद्रामध्ये वाचनालय होती, चांगली चाललेली होती. मी तिथं मला बोलवायचे काय, माझा उत्साह पाहून. पाटील म्हणून संचालक होते मुख्य, त्यांचा माझा गौरव होता. मला ते काय बोलायचे, या सर तुम्ही आम्हाला अडचण सांगा, आम्ही समुदायातनं तुम्हाला थोडी मदत करू. देत होते ती शाळेला, शिक्षकांना पगार देत होते. थोडे पगार असायचे, 100-150, 100-150, 200. तसा काय खर्च काय फारसा नव्हता. त्याला चांगला आठवतो मला, 4 लिटर प्रमाण दूध होतं, रुपया प्रमाणे ज्वारी, बाजरी, तांदूळ सुद्धा मिळत होते.
आपण ते 5 रुपयाचा भाजीपाला पिशवी उचलत नव्हती, एवढी यायची त्यावेळेला. त्यामुळे आम्हाला ते 100 म्हणजे जास्त वाटायचे, काही नाही. आणि मी माझ्या आयुष्यामध्ये स्केल हा शब्द कधीच बघितला नाही. देतील ते घेणे आणि त्याच्यात करणे. मी कधी कोणाला अडवलं नाही. आणि ज्या 10वीचं ज्यावेळेला मला नेमायचं त्यावेळेला संस्थेनं सांगितलं मला, तुम्ही आता नेमा. मी जाहिरात दिली आणि कोल्हापूरचे कुलकर्णी म्हणून मी नेमले, BA बेड. आणि शाळा सुरू झाली असेल 8-10 दिवस झाले. मी एक दिवशी जरा उशिरा आलो. त्यांनी ते दारात उभे होते शाळेच्या. ते म्हटले, हाऊ आर यू लेट. ते माझ्या मनाला लागलं. मी टीचर रूममध्ये गेलो, अर्ज लिहिला, दिलं. त्याच्यानंतर मी शाळेमध्ये पाऊल ठेवला नाही. शिक्षक आले, गावकरी आले, मुलं आली, जाणार आली. मला नाही करायचं, मला नाही म्हणजे सरांचं चुकलंय ते. सर माफी मागतात तुमची. त्यांनी माफी मागितली. म्हटलं मलाही यायचं नाही. मग मी सरोजातल्या पाटील सरांना विचारलं, मी गांधीवादी आहे थोडा, असे तुमच्यासारखे सरोजे कुठं कुठं आहेत. मग त्यांनी मला राजोज सरोजे केंद्राचं नाव सुचवलं. गांधीवादी विचारांच्या भरतरावांना वाचनाची अतिशय आवड. पुस्तकावर प्रेम करत असताना ग्रंथपालाच्या केव्हा प्रेमात पडले कळलेही नाही. दोघांचे सूर जुळले. कुमारी भारती जोशी पत्नी म्हणून भरतरावांच्या जीवनात आल्या. हे समर्पित आणि कृतार्थ सहजीवन आज तागायत बहरते आहे, फुलते आहे. राजूरला येण्याच्या पूर्वी मी वाचनालयात दररोज जात होतो. सांगलीच्या तिथं कमल वामन जोशी या बाई होत्या. त्या सकाळी 8 ते 11 बालवाडीचं काम करायचे आणि संध्याकाळी 4 ते 6 वाचनालयाचं काम करायचे. मी तिथं जात होतो. माझी त्यांची ओळख चांगली झाली. त्या सुद्धा मला आपल्या घरची परिस्थिती सांगायची. त्या म्हणायच्या, सर, सावंत सर, तुम्ही माझ्याकरता एखादं स्थळ बघा की. पण तो त्या गावामध्ये ब्राह्मण समाज हा अजिबात नव्हताच. ते म्हटले, ब्राह्मण समाज नाही तसं तुम्ही काय समजू नका. मला कुठल्याही जातीचं चांगलं सांगेल. उलट मी तुम्हाला असं म्हणेन की तुम्हीच माझ्यावर लग्न केलं तर काय होईल. मी मागचा पुढचा तो काळ म्हणजे त्या मुलांचं पुढं काय होणार, त्यांची कशी लग्न होणार. आणि आम्ही 96 कोळी मराठा. त्याच्यामुळं सगळा विचार करायचा. पण तुम्हाला ते दररोज सतवायचं सगळं. मग मी एक दिवशी निर्णय बाईंना दिला. म्हटलं मी लग्न करायला तयार आहे. बाईंचं मन इतकं द्विगुणित झालं. ते म्हण, माझा प्रश्न, आता तुमच्या आई वडिलांचं, वडील नव्हतेच, आई होती, भाऊ होते, बहिणी 2 होत्या, त्यांचं कसं काय. म्हटलं काय गे, ते सोडा म्हणते, माझ्या सोडा ते. मग त्यावेळेला माझी नेमकी बहीण इंदू ही मिरजेला होती. तिचे मिस्टर ॲग्रिकल्चर जिल्हा कृषी हे होते, प्रमुख होते. मी एक रविवारी तिला घेऊन इंदूकडे गेलो. म्हटलं, इंदू, मला हिच्याबरोबर लग्न करायचं आहे. ही अशी सांगलीची आहे,
काय करू? ती म्हटली बाबा करायला हरकत नाही. मी पाहिले म्हटले तू आतापर्यंत चांगला वागलास हे मला माहित आहे म्हटले, पण एक लक्षात ठेव, एकदा लग्न केल्यानंतर तुला ह्यांना अर्ध्या रस्त्यावर सोडता येणार नाही. उद्या काका येतील, काकी येईल, तुझे इतर भावंडे येतील, प्रेशर आणतील, आणि तू लग्न केल्यानंतर ते ढालगाव काय आरेवाडी आहे ते लोक म्हणतील ह्यांनी लग्न केलं यांना हाकलून द्या. नंतरच काय प्रश्न? ते म्हणले मी कुठल्या परिस्थितीत गेला सोडणार नाही, फक्त तू फॉरन केली. ती म्हटली आता तू असं कर, आज रविवार आहे, पुढच्या रविवारच्या आत तुम्ही दोघं ह्याला जा कोल्हापूरला, आणि तिथं रजिस्टर ऑफिस मध्ये तुमची विवाह नोंदणी करून विवाह करा. मग आम्ही शनिवार का शुक्रवार मला आठवत नाही, 1959 11 नोव्हेंबर 16 नोव्हेंबर 1959 आम्ही कोल्हापूरला गेलो. माझ्याबरोबर माझे शिक्षक, माझे मित्र होते तिथं ढालगावला, त्यांनाही नेलं. आम्ही लाजवर रात्री सगळे उतरलो आणि तिथं रजिस्टरमध्ये नोंद केली. तिथे एकमेकाला हार घातले. मग माझी पत्नी म्हटली की आता एक विधीपूर्वक आपल्याला लग्न करायला पाहिजे, ते कसं करायचं? मग तिथं अंबाबाईचं देऊळ आहे मोठं कोल्हापूरला, तिथे गेलो आणि तिथे विचारलं आमचं लग्न करायचं आहे आम्हाला विधीपूर्वक, हे रजिस्टर झालंय तर काय करता येईल? ते म्हटले 125 रुपयापासून तुम्ही म्हणाल तेवढे लग्न आहेत. 125 रुपयामध्ये आम्ही काही कुणाला जेवण देणार नाही, काय नाही, फक्त लग्न लावून देऊ अंगावरच्या हायच्या कपड्यावर, आणि तुम्ही पुढच्या पाहिजे असलं तर मग 5 लोकांचं जेवण, 10 लोकांचं जेवण सगळं करू. म्हटलं 125 रुपयेच पाहिजे. मग आमच्याजवळ तेवढे पैसे नाही. लग्न केलं, लॉजवर आलो. त्या लॉजवर त्या दिवशी मोठं पकवानाचं जेवण खाल्लं आम्ही, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी परत सोमवारी शाळा होती म्हणून सकाळी शाळेवर आलो. आल्यानंतर त्या गावामध्ये कुणी काय आम्हाला शब्द वापरला नाही, कारण त्यांना मी पाहिजे होतो, बाई पाहिजे होत्या. ते म्हटले त्यांचा तर तो खाजगी प्रश्न आहे, तो आपल्याला नाही करायचं, गावाने काय नाही करायचं. काही नाही केलं त्याने, कुणी काही आडकाठी काढली नाही. अकोले या दुर्गम व आदिवासी तालुक्यात सत्यनिकेतनचे काम चालू झाले होते. सांगलीतील शिक्षकाची नोकरी सोडून उभय पती पत्नी राजूरला आले. ढालगावला विचारल्यानंतर पाटील संचालक साहेबांनी सांगितलं की राजूरला एक हे आहे. मग एका कार्डावर याला अर्ज केला, एका कार्डावर अर्ज केला, आणि त्या कार्डावर लिहिलं की आम्हाला तुमच्याकडे यायचं आहे, आम्ही सरोदेवादी आहे, आम्हाला नोकरी कुठेही मिळेल पण आम्हाला सरोदेचंच काम करायचं आहे. मग त्यांनी पाटणकर साहेबांची सही आहे माझ्याकडे, ती कार्ड आहे अजून. त्यांनी लगेच पत्र पाठवलं, तुम्ही दोघंही या. नंतर मी परत पत्र पाठवलं, कुठं सांगली जिल्हा आणि कुठं नगर जिल्हा, एवढं अंतर कसं काय तोडायचं? तर ते म्हटले तुम्ही आता असं करा, तुम्ही राजूला येऊच नका, तुम्ही पुण्यात या मध्यवर्ती. मग तर झालं तुम्हाला मध्यवर्ती. आणि त्यावेळेला मी कुर्डुवाडीला एक अर्ज केला होता
आणि पुण्याला जिल्हा विकास शिक्षण मंडळाला एक अर्ज केला होता. आदल्या दिवशी रात्री कुर्डवाडीला 11 वाजता मी त्या शहांच्याकडं इंटरव्ह्यू दिला. मीन बाईंनी आम्हाला नोकरी दोघांना पाहिजे, आमची अट एकच, काही द्याल त्या पगारावर. तिथं दिली. तिथनं आम्ही पुण्यात आलो. पुण्यात सकाळी 9ला त्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे इंटरव्ह्यू दिले. त्या दोन्ही ठिकाणी सांगितलं 11 वाजता सत्यनिकेतन राजूर यांच्याकडं आम्ही इंटरव्ह्यू देणार आहे. तत्पूर्वी तुमची जर ऑर्डर आली तर तुमची स्वीकारू, त्याच्यानंतर ऑर्डर स्वीकारणार नाही. ती तुम्ही कृपा करून ह्या पत्त्यावर फोन करा, तार करा. त्याला फोन नव्हते. मग काय केलं त्यांनी, लगेच ते केले आणि आम्ही मग पुण्यामध्ये 11 वाजता दातारवाडा सदाशिव पेठेमध्ये इथं आलो. तिथं बापूसाहेब शेंडे संचालक, मुख्य अध्यक्ष, श्रीमती सावित्रीबाई मदन या कोषाध्यक्ष आणि रावी पाटणकर हे सचिव हे इंटरव्ह्यू घ्यायला बसले. आणि बसायच्या आधी थोड्या वेळात त्याला माझी मुलगी 7 महिन्याची होती. पहिली मुलगी माझी निलिमा, जिचं नाव, जी आता पुण्यात आहे. ती 7 महिन्याची होती. तिला घेऊन आम्ही तिथे गेलो. तिला दुपट्यावर तिथं झोपवलं आणि आम्ही मुलाखतीला बसलो. तेवढ्यात पोस्टमन आला. त्यांनी 2 तारा दिल्या. त्या सावित्रीबाईंनी बरोबर हातात घेतल्या आणि दाबून ठेवल्या. मला कळलं की ते कुर्डवाडीचं इकडचं तिकडचं आलेत त्या तारा. पण मी काय बोललो नाही, म्हटलं जायचं नाही. म्हटलं मला हे 3 जर पाहिल्यानंतर त्रिमूर्ती अवतार, खालीधारी, त्यागयुक्त, तिथं सगळं वातावरण, सगळं खादीचं बेडशीट, हे ते 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 पाहिल्यानंतर मी मनाशी घट्ट मग केलं. बाईंनी थोडक्यात मला तिथंच कानात सांगितलं, आता आपल्याला इथं नोकरी करायची, बाकी कुठंही जायचं नाही. आता पेट्या उचलायचं बंद करायचं. असं तुझ्याकडून करतो. ते म्हटले काय म्हणतात बाई? काय नाही म्हटलं. काय नाही म्हटलं. त्याने ते किती लोक चाणाक्ष म्हणायचंय, पुढचं त्यांनी भवितव्य ओळखलं होतं. 11 वर्षाचा करार लिहून घेतला. आम्ही जीव त्या नोकरीवर, तुम्ही 11 वर्ष काम केलं पाहिजे, जीव त्या नोकरीवर, देईल त्या वेतनावर तुम्हाला ते काम करावं लागेल. तुमच्या क्वालिफिकेशनवर आम्ही देणार नाही तुम्हाला. तुम्ही म्हटलं आम्हाला लगेच शिक्षक नेमा, मी काही नेमू शकणार नाही, आमच्या हायस्कूल आहे पण आम्ही नेमू शकणार नाही, आम्ही देऊ. ते म्हटलं द्या, मला काय काय. तुम्हाला संस्थेचा सदस्य व्हावं लागेल, खादी वापरावं लागेल. म्हणून माझ्या अंगावर खादीच आहे म्हटलं. आणि आमच्या त्या एरियामध्ये तुम्हाला राहावं लागेल. म्हटलं राहतो की. मग करारावर आम्ही दोघांच्या सह्या घेतल्या. मला बोर्डिंगवर अधीक्षक म्हणून नेमलं आणि बाईंना बालवाडी शिक्षिका म्हणून ऑर्डर दिली. आणि 10 जून 1962 राजूरला पाऊल ठेवलं.